पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराज चतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीता जनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो तथा श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, आपण कालच्या दुपारच्या सत्रामध्ये स्पृश्यास्पृश्यतेच्या संबंधानं थोडा विचार करण्याचा प्रयत्न केला होता। आता त्यातलाच राहिलेला भाग आपण पाहणार आहोत। काल आपण पाहिलं होतं अवधूत पंथाचे संस्थापक कृष्णाजी महाराज। काही भागामध्ये त्या पंथाचा काही परिचय नाही, परंतु काही भागामध्ये त्यांचा मात्र फार मोठा परिचय आहे। आमच्या सावंगा विठोबा त्या ठिकाणी त्यांचं मोठं तीर्थक्षेत्र आहे। त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की येता विटाळ जाता विटाळ तिसरा विटाळ कोणता, आणि सांगा साधू पंडे हो चौथा विटाळ कोणता। कृष्ण महाराज धनी अवधूत असं त्यांचं भजन आहे। ते म्हणतात माणसाला येताना विटाळ असतो असं म्हणतात, मग इर्दी पाळतात। माणसाला जाताना मरत असताना सुतक असते त्याला एक विटाळ मानतात, आणि तिसरा विटाळ आमच्या मायमावल्या दर महिन्याला रजस्वला होतात तो एक विटाळ मानतात। आता तो मानाचा न मानाचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु हे विटाळ मानायचे की न मानायचे हे वैयक्तिक प्रश्न आहे। पण
चौथा विटाळ कोणता असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यांनी सांगितले की चौथा विटाळ तो आहे कोणता, तर हा स्पृश्यता मानणे, अर्थात स्पृश्यता मानणे हा विटाळ आहे. त्याच्यामुळे हा विटाळ मानणे बंद केलं पाहिजे आणि आपण स्पृश्य असो की अस्पृश्य असो सगळं एक आहे हे समजलं गेलं पाहिजे. कारण ग्रामगीतेमध्ये एक ओवी आहे. काय बोलते ग्रामगीता? मी ग्रामगीतेतली ओवी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामधली ती ओवी आहे. काय म्हणणं आहे त्या ओवीचं? त्या ओवीचं हेच म्हणणं आहे की मृगनाभीची कस्तुरी ती स्थान पावे राजशिरी अन कमळ चढे देवावरी चिखली जन्मुनी स्वगुणांनी. काय म्हणतात महाराज? मृगनाभीची कस्तुरी. मृग म्हणजे हरिण. आता हरिण कोण्या एका विशिष्ट जातीचा आहे का हो, किंवा तो काय उच्चवर्णीय आहे का? नाही, पण तरी सुद्धा त्याच्या नाभी कमलामध्ये जी कस्तुरी असते ती कस्तुरी राजाच्या मुकुटाच्या मध्ये तो कौस्तुभ मणी लावलेला असतो. अहो, तो कौस्तुभ मणी किंवा ती कस्तुरी आमच्या देशामधल्या राजांच्याच शिरावर नाही, अहो उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं सगुण साक्षात परब्रह्म पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा त्या श्री विठ्ठलाच्याकडे जर तुम्ही निरीक्षण केलं तर कंठी कौस्तुभ मणी विराजित नाही का, कौस्तुभ मणी त्याच्या कंठामध्ये त्यानं धारण केलेला असं म्हणतात. कुठला आहे तो? कुठला आहे तो? तो आहे हरिणाच्या नाभी कमलातला. आणि म्हणून त्या नाभी कमलातला असून सुद्धा तो एका देवाच्या कंठामध्ये जाऊ शकतो, एका राजाच्या शिरावरती जाऊ शकतो. मग कोण्याही जातीचा असो, कोण्याही पंथाचा संप्रदायाचा असो, त्याची उच्चता ही त्याच्या कर्मावरून ठरत असते. आणि म्हणून कमळ चढे देवावरी चिखली जन्मुनी स्वगुणांनी. कमळ, चिखलामध्ये कमळ जन्माला येतं, परंतु त्या कमळाच्या ठिकाणी असलेला जो सुगंध देण्याचा एक सद्गुण आहे ना, त्या गुणामुळे ते कमळाचं फूल देवाच्या डोक्यावरती जात असते. ही महत्वाची गोष्ट आहे. या देशामध्ये नाही, आपल्या अवतीभोवती जर तुम्ही पाहिलं, वैकुंठवासी भुसरकर महाराज काय अहो कुठं वरच्या जातीत जन्माला आले होते, कोळी समाजामध्ये जन्माला आले. पण कोळी समाजामध्ये जन्माला आल्यानंतरही सुद्धा त्यांचं जर चिंतन केलं तर ते तर ब्राह्मण म्हणावं लागतील, इतक्या उच्च कोटीचं त्यांचं जीवन घडलं होतं. अहो, आमचे संत मोझरकर महाराज, नथुबुवा मोझरकर, सामान्य माळी समाजाच्या कुटुंबात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व, पण इतक्या सामान्य व्यक्तिमत्वानं असामान्य असं तत्वज्ञान वेदांताचं समाजापर्यंत पोहोचवण्याकरिता ज्या ग्रंथावरती प्रवचन करत असताना मोठ्या मोठ्या विद्वानाची मस्ती जिरते, अशा एकनाथी भागवतावरती त्यांनी प्रवचन करून एवढ्या व्यावहारिक भाषेमध्ये वेदांत सांगितला. आज त्यांचं स्थान काय आहे ते तर मी ब्राह्मण समजतो. अर्थात ब्राह्मणत्व वा शूद्रत्व हे जातीवरून ठरत नसते सज्जनो, हे त्यानं केलेल्या कर्मावरून ठरत असते. हाच विचार आपण पाहत आहोत. आणि म्हणून य दूर हो सब भावना, हम अस्पृश्य है अस्पृश्य है, हा अस्पृश्य आहे आणि मी स्पृश्य आहो म्हणून आमच्यामध्ये भेद आहे, हा भाव आमच्यातून निघून गेला पाहिजे. महाराजांनी राष्ट्रवंदनेच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं. काय सांगितलं? स्पृश्य मिटे यह सारा देश कलंक मिटाने. चौथा तो एक विटाळ आहे, तो एक कलंक आहे आणि तो कलंक धुवून निघाला पाहिजे. म्हणून जर आपण जन्म जातीला जर महत्व देत असू तर
मी ऐतिहासिक पौराणिक काही तुमच्या समोर उदाहरणं ठेवू इच्छितो की त्याच्यावरून तरी आपल्या लक्षात येईल की जन्मजातीला फारसं महत्त्व आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये नाही. तुमच्या इंडियन संस्कृतीमध्ये असेल तर त्याच्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही, पण भारतीय संस्कृतीमध्ये मात्र अशा पद्धतीचं कुठंही जन्मजातीवरून ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व ठरवण्याचा आमच्या धर्मग्रंथांचा निर्णय नव्हता. परंतु काही स्वार्थलोलूप लोकांनी किंवा काहीतरी स्वार्थापोटी किंवा काहीतरी एका कर्मठतेपोटी तो भाग मधात आणला होता. ही मात्र एक मोठी शोकांतिका आहे. विचार जर केला तर आपलं शास्त्र काय सांगते, आपल्या पौराणिक इतिहास काय सांगतो. आपला पौराणिक इतिहास सांगतो की जातो व्यासस्तु कैर्वर्त्याः श्वपाकश्च पराशरः. अर्थात आपले पूर्वजांचा जर विचार केला तर ज्यांनी 18 पुराण लिहिले असे व्यास महर्षी, की ज्यांना फार मोठं महत्त्व आहे. आता अगदी काही 4-5 दिवसावरती येणारी जी गुरुपौर्णिमा आहे ती त्यांच्या नावानं ओळखली जाते, व्यास महर्षींच्या. आणि असे व्यास महर्षी, त्यांचा जन्म कोणाच्या पोटी झाला याचा जर विचार केला तर एका कोळींच्या पोटी जन्माला आलेले ते व्यास आहे. आणि एका कोळी समाजाच्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले व्यास या जगताला किती मोठं तत्वज्ञान त्या व्यासांनी दिलं होतं. आणि जर जन्मावरून श्रेष्ठत्व ठरत असतं की हा अमुक जातीत जन्मला म्हणून नीच आहे आणि या अमुक जातीत जन्मला म्हणून तो उच्च आहे, तर व्यासांना सुद्धा आज उच्च स्थान समाजात मिळालं नसतं. व्यास आज इतक्या उच्च स्थानावर आहे त्याचं कारणच हे आहे की सज्जन हो, ते कोणत्या जातीत जन्माला आले हे महत्त्वाचं नाही. दुसरं उदाहरण जर ठेवायचं झालं तर पाराशर ऋषी हे तर एका चांडाळीच्या पोटी जन्माला आलेले होते, परंतु त्यांचेही सुद्धा अनेक असे महापुरुष असतील, अनेक साधू संत असतील की जे जन्मजातीमुळे त्यांचं पूज्यत्व कमी झालेलं नाही, तर त्यांच्या कर्मामुळे त्यांचं वाढलेलं आहे. ते कोण्याही जातीपंथात जन्माला आले असतील, परंतु त्यांचं जे वर्चस्व, त्यांचं जे श्रेष्ठत्व आहेत ना, ते त्यांच्या कर्मावरून ठरत असतं. पण काय आहे, ग्रामगीतेनं एक भोवी फार सुंदर लिहिली आहे. काय झालं, धर्म पंथ पक्ष देश 4 गोष्टी महाराजांनी सांगितल्या. या 4 गोष्टीच्या यांच्या नशेचा अभिनिवेश धर्म वेडे करुणी मानवास न्याय मार्गे जाऊ नेदी. माणसाला या 4 गोष्टींची नशा किंवा या 4 गोष्टींचा अभिनिवेश धर्मवेडं करून सोडत असते. आणि मग माणूस एकदा धर्मवेळा झाला की तो कुठल्याही प्रकारच्या न्यायनीतीचं भान ठेवत नाही, तो कुठल्याही प्रकारची न्यायनीतीचं पालन करत नाही. तो न्यायनीतीला पायाखाली तुडवून फक्त त्याच गोष्टीकडे, त्याच गोष्टीचं महत्त्व वाढवण्याकरिता जात असतो. आपल्या धर्माचा अभिनिवेश जर धारण केला किंवा आपल्या धर्माची नशा जर आपल्याला चढली ना, तर पाहत तुम्ही आज समाजामध्ये जे चालू आहे हिंदू मुस्लिमाची कत्तल, वास्तविक पाहता मुस्लिमही रामाचेच आहे आणि हिंदूही रामाचेच आहे, पण त्याच रामासाठी ही कत्तल चालू आहे. ही कत्तल पाहत असताना त्या देवाला काय आनंद होत असेल याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून सज्जन हो, वास्तविक विचार जर केला, किती मोठं दुर्दैव आहे हे आपल्या देशातलं, की आपल्या देशामध्ये रामाच्या नावावरून हिंदू मुसलमानात धर्माच्या नावावरून भांडणं माजवली जातात. काय एकालाही आपला धर्म कळला नाही त्याचं हे प्रत्यंतर आहे, त्याचं हे दिग्दर्शन आहे. हिंदूला जर आपला धर्म कळला असता की आमचा राम सर्व ठिकाणी व्याप्त आहे, चर अचर सृष्टीमध्ये आणि कणाकणामध्ये आमचा राम सर्वत्र व्याप्त आहे, सर्वम खल्विदम ब्रह्मम, हा जर भाव आमच्या हिंदू बांधवांना कळला असेल तर आम्हाला मुसलमानातही राम दिसला असता. आणि पत्ता भी हिले तो रजा है तुम्हारी असं सांगणाऱ्या कुराणमधला संदेश जर मुसलमानाला समजला असता तर त्यांनी सुद्धा हिंदूवरती अन्याय केला नसता. अर्थात दोन्ही पक्षांना आपला धर्म पूर्णपणे कळला नाही, त्यातूनच ह्या दंगली निर्माण होत आहेत.
आणि दंगलीमध्ये मरत कोण आहे? सामान्य समाज मरत आहे आणि उच्चवर्णीय लोक फक्त त्या दंगली पेटवून देण्याचं काम करत आहे. आणि आम्ही मूर्खासारखे त्याच्यासाठी आमचं जीव देत आहोत. वास्तविक पाहता ग्रामगीता काय सांगते, आमचे संत काय सांगतात, आमचा वेदांत काय सांगतो? आमचा वेदांत सांगतो की दुसरं जन्मालाच आलं नाही. मग दुसरं जन्मालाच आलं नाही तर हे द्वैत कुठून आलं? आणि हे द्वैत जावे निघून म्हणून सेवा आरंभावी आपण, हा आमच्या संतांच्या हृदयातल्या तळमळीचा आविष्कार आहे. आणि म्हणून त्या ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात की सर्वांच्या नेत्री एकची ज्योती, सर्वांच्या अंगी एकची शक्ती, सर्वा ठाई एकाचीच व्याप्ती, तेथे भिन्न कोण आले? चिंतन जर केलं तर लक्षात येईल. सर्वांच्या नेत्रामध्ये एकच ज्योती आहे, सर्वांच्या अंगामध्ये एकच शक्ती आहे. नाही हो, तुमच्या अंगामध्ये आमचं ब्रह्म आहे, आमच्या अंगामध्ये आमचं ब्रह्म आहे आणि तुमच्या अंगामध्ये आमचं ब्रह्म नाही, असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. कारण त्या ब्रह्माने स्वतः सांगितलं आहे की समो अहम सर्वभूतेषु द्वेषोस्ति न मे प्रियः, किंवा सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच भगवंत वास करतो आहे. कारण भगवंत काही अनेक नाही आहे, एकच आहे. एको अहम बहुश्याम प्रजायते असं त्यानं सांगितलं. अर्थात एक आहे, एकापासून हे अवघे झाले आणि त्यांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आदिशक्ती मुक्ताबाई असं म्हणतात की एकापासून अवघे झाले त्यासी पाहिजे सांभाळले. अर्थात एकच आहे. एको देवो सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. अर्थात एकच चैतन्य सर्वांच्या हृदय देशामध्ये वास करणारा आहे. आणि त्या एकाच चैतन्याची व्याप्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तर मग तिथं भिन्नपणा कुठून आला? कोणत्या जातीचा असो की पंथाचा असो. आणि असं असताना माणसाचाच विटाळ माणसाला वाटतो ही किती मूर्खपणाचा कळस आहे ना हा. अहो, मीही माणूस आणि तूही माणूस ही भावना ठेवली पाहिजे. मी अस्पृश्य, तू अस्पृश्य आणि मी स्पृश्य, ही भावना कुठून आली? अस्पृश्य जरी असेल तरी तो माणूसच आहे आणि स्पृश्य असेल तरी तो माणूसच आहे. त्याच्याही शरीरातल्या रक्ताचा महाराजांनी, कबीर महाराजांनी फार सुंदर एका ठिकाणी लिहिला आहे. कौन है मुस्लिम, कौन है हिंदू, कौन है मुस्लिम, कौन सिख सरदार है, चीर के देखो हिंद रगों को, एक ही खून की धार है. काय म्हणतात कबीर महाराज? कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण ख्रिश्चन आहे, कोण जैन आहे आणि कोण शीख आहे? अरे सगळे एकच आहे. एक प्रत्येक धर्माच्या लोकांच्या, प्रत्येक जाती संप्रदायाच्या, प्रत्येक वर्णाच्या, अरे कोणी स्पृश्य असो की कोणी अस्पृश्य असो, त्याच्या शरीरातलं रक्त काढून पहा बरं, लाल निघते की वेगळं वेगळं निघते? नाही हो, आम्ही हिंदू लोक, मग आमचा कलर भगवा आहे म्हणून आमचं रक्त भगव्या कलरचं निघते. आणि मुस्लिम लोक, हे मुस्लिम लोक आहेत ना, ते त्यांच्या अंगातलं रक्त आहे की नाही, ते रक्त हिरव्या कलरचं निघते आहे. आणि बुद्ध आहेत की नाही, त्यांच्या अंगातलं जे रक्त आहे ना ते निळ्या कलरचं निघते आहे. असं कोणी मला सांगून दाखवा बरं, वा करून दाखवा. असं मात्र नाही आहे. अरे त्या परमात्म्यानं जर आम्हाला सारखंच निर्माण केलं आहे, तुमच्या आमच्या शरीरामध्ये सारखीच शक्ती भरलेली आहे, मग भेद आला कुठं? संतांना प्रश्न पडला की भेद कुणी हा केला? बाधकचो जीवन आला अमुच्या. हा भेद कुणी केला? हा भेद आमच्या देवाने केला नाही, आमच्या संतांनी केला नाही. हा तो चालतो आहे व्यवहार पोटभऱ्यांचा. पोट भाकऱ्या लोकांनी लावून दिलेली ही एक अमानुष प्रथा आहे. आणि म्हणून संत चोखोबांच्या ज्या काही पत्नी होत्या सोयराबाई, त्या सोयराबाईंनी फार मोठं या दृश्यस्पृश्यतेच्या बाबतीत थोडा प्रकाश टाकणारं एक काव्य त्यांचं लिहिलं आहे. त्या असं म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्मे. त्या सोयराबाई म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ, या देहाला विटाळ मानतात, या देहाचा स्पर्श होऊ नये असं स्पृश्य लोक म्हणतात की अस्पृश्याचा देहाचा स्पर्श आमच्या ठिकाणी होऊ नये. पण विचार जर केला तर त्यांच्या शरीरामध्ये जो आत्मा वास करतो आहे, जे चैतन्य वास करते आहे, सज्जन हो, ते चैतन्य मात्र शुद्ध बुद्ध आहे. आणि म्हणून मग देहीचा विटाळ देहीच जन्मला.
देहामधून जो विटाळ आहे ना, तो देहामध्ये जन्मलाय. अहो, देवाचं मुख जर पूज्य आहे तर देवाचे पाय काय पूजनीय नाहीत का? मला सांगा. जसं देवाचं मुख आहे ते पूजनीय आहे, अर्थात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, किंवा कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, इतकं ज्या परमात्म्याचं मुख सुद्धा आमच्या साधू संतांनी त्या मुखाचं महात्म्य वर्णन केलं किंवा ते मुख पूजनीय ठरवलं ना, तितकंच देवाचे पाय सुद्धा पूजनीय ठरवले आहे की त्याच्या दर्शन हेळा मात्रे मुक्ती होते, असं नामदेव महाराज त्यांच्या आरतीमध्ये म्हणतात. तेव्हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की श्री वियोगी हरी नावाचे जे काही संत होऊन गेले आहेत त्यांचं असं मत आहे. मला हा सांगण्याचं काय तात्पर्य होतं? देवाचे पाय जसे, देवाचं मुख जसं पूजनीय आहे तसं पायच पूजनीय आहे. त्यातून मला एक सामाजिक संदेश द्यायचा आहे, जो संदेश श्री वियोगी हरी महाराजांनी दिलेला आहे. ते म्हणतात की जिन चरणों से सुरसरी प्रगट भई जगपूत, उनई से उपजे नये तुमरे अनुज अछूत. त्यांनी प्रश्न विचारलाय, ज्या परमात्म्याच्या पायापासून निघालेली गंगा या जगाला पावन पुनीत मंगलमय करते, तर मग त्याच परमात्म्याच्या पायातून निघालेला शूद्र लोक, अस्पृश्य समाज हा या समाजाला पावन पुनीत मंगलमय करणारा नाही काय? हा प्रश्न वियोगी हरी महाराजांनी आपल्या समोर विचारलेला आहे. आणि म्हणून ज्या प्रभूच्या चरणापासून ती गंगा जन्मली आहे, त्यामधूनच ऋग्वेदाच्या मतानुसार पदभ्याम शूद्रो अजायते, अर्थात देवाच्या पायापासून शूद्राची निर्मिती झाली म्हणताना मग ज्या पायातून निघालेली गंगा जगाला पावन करते, की त्या गंगेचं वर्णन राष्ट्रसंतांना सुद्धा करावंसं वाटते की हे गंगे तू कितीतरी निर्मळ पावन करशी जगाला. त्या पावन करणाऱ्या गंगेला, जगाला पावन करणाऱ्या गंगेचेच बांधव असलेले आम्ही अस्पृश्य लोक आहोत, आम्ही शूद्र आहोत. आणि म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो, जशी आमची गंगा माता जगाला पावन करते ना देवाच्या पायापासून निघालेली, तसे आम्ही देवाच्या पायापासून निघालेले सुद्धा जे अस्पृश्य असतो आम्ही लोक जगाला पावन करतो. त्याहीपेक्षा पुढचं एक गोष्ट सांगतो. काशी आहे, काशी धर्म मार्तंडांची पेठ आहे काशी. आणि त्या काशीमध्ये कोणतंही प्रेत ज्यावेळेस जात असते ना, त्यावेळेस डोमा महाराजचे जे वंशज आहे, त्या डोमा महाराजाच्या वंशजातले जे काही महार लोक असतील, त्या महार लोकांच्या लात मारल्याशिवाय त्या ठिकाणचं ते प्रेत पुढे त्याला मुक्ती भेटत नाही, असा म्हणण्याची पद्धती आहे. अर्थात अस्पृश्याचं सुद्धा इतकं महत्त्व आहे. त्या ठिकाणी ब्राह्मणाची लात मारल्यानं पावन होते असं म्हटलं नाही, तर शूद्राच्याच लातेनं पावन होत असते, हा संदेश त्या ठिकाणी दिला आहे. आणि म्हणून या वेदवचनानुसार शूद्र जन्मले ते मग अस्पृश्य कसे राहिले? अहो, त्याही पुढे जाऊन रामशास्त्री प्रभूने फार त्यांचं म्हणजे नाव आहे न्याय करण्यामध्ये, किंवा भरपूर काही त्यांचं निर्वैर स्पष्टवादित्व, वक्तृत्व आणि न्यायाच्या बाबतीमध्ये फार कठोरता त्यांच्या ठिकाणी होती. नाव प्रसिद्ध आहे. रामशास्त्री बाण्याचे निर्वैरी असं म्हणून बऱ्याच लोकांना पदवी दिल्या जाते. तर ते रामशास्त्री प्रभूने त्यांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये फार सुंदर प्रश्न विचारला आहे समाजाला. जे लोक अस्पृश्यतेचा भेद पाळत असतील, अस्पृश्यतेचा, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात की जरी आमुची आई विष्टेस काढी, तरी का आम्हा भोजनाते न वाढी. आमची आई आमची विष्ठा काढत असते लहानपणी. आम्ही जर कदाचित कुठेही सुद्धा लघवी केली किंवा शौचाला बसलो लहानपणी,
जेव्हा आम्हाला काही कळत नसते त्याला शी आणि सू कळत नसते, त्याला शिशु म्हणतात. अशा शिशु अवस्थेमध्ये आमची आई आमची शी आणि आमची सू साफ करत असते. त्यावेळेस आमची आई, हे तर काम एका भंग्याचं काम आहे, एका शूद्राचं काम आहे, पण ते काम आमची आई करत असते. मग ती आई आम्हाला वाढत नाही का? अर्थात आमची आई ती घरातली देवपूजा करत नाही का? अर्थात जी आई आमची संडास साफ करते ती जर त्यावेळेस शूद्र ठरवली तर मग ती आपल्याला जेव घालण्याच्या पात्रतेची ठरेल का? अर्थात काम कोणतंही असो, हो, संडास साफ करण्याचं असो की पूजापाठ करण्याचं असो, त्या कामावरून कुठल्याही प्रकारची उच्चता किंवा निच्चता ठरत नसते. आणि म्हणून मातेला आपण अस्पृश्य मानू शकत नाही. अहो, या रामशास्त्री प्रभूंपेक्षाही सुद्धा कडक निर्णय आणि एक टोकाचा निर्णय आमच्या वारकरी संप्रदायाचा कळस असलेले जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि फार सुंदर अशा पद्धतीचा एक संदेश देतात. काय म्हणतात हे आमचे नाथ संत तुकाराम महाराज? ते म्हणतात की महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नोहे, तया प्रायश्चित्त काही देह त्यागा विने नाही. काय म्हणतात जगद्गुरू तुकाराम महाराज? महाराज म्हटले, महाराला शिवल्यानंतर, अस्पृश्याचा स्पर्श झाल्यानंतर जो क्रोधायमान होत असेल, ज्यांना राग येत असेल, ज्यांना आपण बाटलो असं वाटत असेल ना, असा जो कोणी असेल तो ब्राह्मणच नाही. किंवा त्याला ब्राह्मण म्हणणं म्हणजे महापाप आहे. आणि असं जो स्पृश्यास्पृश्यतेचा भेद पाळणारा ब्राह्मण असेल, जो कोणी शिवाशिवीचा भेद पाळणारा कोणी ब्राह्मण असेल, अशा ब्राह्मणाला त्या शिवाशिवीचा भेद पाळण्याचं पाप केल्याचं जर काही प्रायश्चित्त असेल तर त्यानं स्वतःचं जीवन संपवून टाकावं, हेच त्याच्याकरता आणि प्रायश्चित्त असेल. याच्यापेक्षा त्याला क्षमा करण्याची व्यवस्था आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या न्यायव्यवस्थेमध्ये नाही. त्याच्याकरता फक्त मृत्यूदंड हीच सजा आमच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांना उपयुक्त स्वरूपाची भासते आहे. आणि म्हणून हा आमच्या संतांचा विचार आम्ही स्वीकारला पाहिजे आणि आमच्यातली ही स्पृश्यास्पृश्यतेची भावना निघून गेली पाहिजे. एवढ्याकरता म्हणून आमच्या संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश्य है. म्हणून दुसऱ्यांनी आम्हाला अस्पृश्य मानावं की न मानावं तर नंतरच, आपण आमच्या मनातून ही भावना निघून गेली पाहिजे की आम्ही अस्पृश्य आहोत, आम्ही नीच आहोत. प्रत्येकानं आपल्याला कमी लेखू नये. आणि कारण कोणी कोणाशी न लेखावेही न, हा आहे सर्वेश्वराचा अपमान. कोणालाही सुद्धा हीन लेखणं, कोणालाही सुद्धा नीच लेखणं, कोणालाही सुद्धा अस्पृश्य लेखणं हे सर्वेश्वराचा अपमान आहे. सर्वेश्वराचा म्हणजे सर्व ठिकाणी वास करणारा जो ईश्वर आहे तो प्रत्येकाच्या देहात आहे. मग तो अस्पृश्याच्या देहात वास करणाऱ्या सर्वेश्वराचा अपमान आहे. आणि म्हणून जो पराचा जो द्वेषू करी तेने द्वेषीला श्रीहरी, असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि म्हणून ते करणं चुकीचं आहे. आणि किती चुकीचं आहे हे पाहण्याचा जर प्रयत्न केला तर मला आणखी एक भाग तुमच्या समोर मांडावा असा वाटतो. तो म्हणजे ज्या पोथ्यांचा आधार घेऊन, ज्या ग्रंथांचा आणि आधार घेऊन आपल्यासमोर हा एक विचार ठेवला जातो आहे की हा अस्पृश्य आहे, हा अस्पृश्य आहे किंवा हा भेद पाळला गेला पाहिजे, हा जो ठेवला जात होता किंवा आता काही अंशी पाळला जात असेल काही ठिकाणी, तर त्या पोथ्यांचा जर आपण विचार केला तर त्या पोथ्यांच्या आधारे आपल्याला उच्च नीच ठेवायला जर गेलो तर त्या पोथ्यांच्या आधारे आज जे काही ब्राह्मण वर्ग आहे ना, तो ब्राह्मण वर्गही सुद्धा ब्राह्मणाच्या लक्षणात बसत नाही. म्हणून कोणत्याही प्रकारचा स्पृश्यास्पृश्य भेद पाळणं हे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे असं आमच्या संतांचं मत आहे. कारण ब्राह्मणसुद्धा आता ब्राह्मण राहिले नाही. या कलियुगामध्ये ब्राह्मण लोकसुद्धा आपली विद्या, आपलं ज्ञान हे दक्षिणेच्या लालचेपोटी विकत आहेत. याचं हे सगळं उघड आपण डोळ्यानं पाहतो. आता या ब्राह्मणांच्या भ्रष्टतेच्या बाबतीत विचार करू. आणि ब्राह्मण भ्रष्ट झाला की तो काही श्रेष्ठ ठरत नसतो. तो भ्रष्ट म्हणजे भ्रष्टच असतो. सगळ्यांसाठी एकच नियम असतो. ब्राह्मणासाठी वेगळा नियम जर कदाचित कोणी लिहून ठेवला असेल तर ते शास्त्र आमच्या संतांना मान्य नाही. आमचे संत म्हणतात की
कोण सांगते शास्त्र आता, द्यावे हाता जुगारोनी. असं जर फालतू शास्त्र आमच्या समाजाला भंडवत असेल तर असं समाजाची दिशाभूल करणारं, समाजामध्ये भेद निर्माण करणारं शास्त्र आम्हाला मान्य नाही. आम्हाला अद्वैत सिद्धांत मान्य आहे आणि आम्हाला आमच्यामध्ये अभेद पसरवणारंच साहित्य संतांचं मान्य आहे. आम्हाला भेद पसरवणारं कोणाचंही कितीही उच्च दर्जाचं असेल तर ते मान्य नाही. म्हणून ब्राह्मण लोक जे भ्रष्ट झाले, कसे भ्रष्ट होतात तर त्यांच्याच ग्रंथांनी त्यांची भ्रष्टता सांगितलेली आहे. ब्राह्मण लोकांच्याच ग्रंथांतून ब्राह्मण लोक भ्रष्ट झाल्यावरती ते श्रेष्ठ ठरू शकत नाहीत, तर ब्राह्मण हे शूद्र गणल्या जातात त्यांच्या अस्पृश्य वागणुकीवरून. याचं थोडंसं आपण परिशीलन करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ग्रंथांनी स्पृश्यास्पृश्यतेची कसोटी लावली, स्पृश्यास्पृश्यतेचे नियम ठरवून दिले, त्याच ग्रंथांनी एक तुमच्या आमच्या समोर एक विचार ठेवला आहे की माणूस अस्पृश्य कधी होतो. ब्राह्मण, मी मागच्या एका प्रवचनात बोललो होतो की ब्राह्मण सुद्धा शूद्र होऊ शकतो. रावणाचं उदाहरण दिलं होतं मी. आणि शूद्र सुद्धा किंवा क्षत्रिय सुद्धा ब्राह्मण होऊ शकतो. कौशिक राजा अर्थात विश्वामित्राचं उदाहरण दिलं होतं मी. तर हे ब्राह्मणाचे शूद्र कसे होतात ही गोष्ट सुद्धा त्या ब्राह्मणांच्याच ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनात येते. मी काही ब्राह्मणांचा विरोधक नाही. वास्तविक पाहता सर्व जाती पंथ धर्म संप्रदाय माझ्याकरता समान आहेत. परंतु जो काही विशिष्ट एका ब्राह्मण वर्गानं म्हणायला हरकत नाही, एका विशिष्ट कर्मकांडी सनातनी वर्गानं जो काही समाजावरती अन्याय चालवला होता एका काळामध्ये, त्याचा मात्र आम्ही विरोध करू. आम्ही काही ब्राह्मण जातीचे विरोध नाही. आम्ही तर ज्ञानोबा रामदास स्वामीसारख्या साधू संतांना, टिळक गांधींसारख्या महापुरुषांना ते ब्राह्मण जातीत जन्माला आले असतील तरी डोक्यावर घेऊन नाचणारी मंडळी आम्ही आहोत. आणि तेव्हा आम्ही काही ब्राह्मणाचे विरोधक नाही. परंतु मधल्या कालखंडामध्ये जो काही समाजावरती अन्याय त्या वर्गानं केला होता, तो अन्याय कसा केला हे मात्र म्हणजे आमच्याच ग्रंथाचा उलट अर्थ सांगून आमच्यावरती अन्याय केला होता, त्याच्या बाबतीत हे सगळं शब्द प्रपंच आहे. आता मनुस्मृतीचा जर विचार केला तर मनुस्मृतीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 268 क्रमांकाचा जो काही श्लोक आहे, तो श्लोक काय सांगतो त्याचा आपण चिंतन करू. यो अनधित्य द्विजो वेद मंत्रस्य कुरुते श्रमं सजीवन्नेव शूद्रत्वम आशु गच्छन्ति सान्वयः. काय म्हणते मनुस्मृती? सांगते की वेद अध्ययन करण्याच्या व्यतिरिक्त जर ब्राह्मण कोणताही नोकरी करत असेल, कोणताही धंदा करत असेल, तर तो जो ब्राह्मण आहे, तो जो काही द्विज आहे, तो सहकुटुंब सहपरिवार शूद्र ठरत असतो. अर्थात आता ब्राह्मण लोक नोकरी करत आहे, ब्राह्मण लोक तर पोट भरायसाठी काही धंदे करत आहेत. मग हे काय ब्राह्मण राहिले काय? हे तर शूद्र झाले. आणि तेच शूद्र ठरलेले ब्राह्मण आमच्या शूद्र समाजात जन्माला आलेल्या आमच्यावरती अन्याय करतात. हा किती मूर्खपणाचा कळस आहे मनुस्मृतीनुसार. त्यापुढे थोडं जाण्याचा आपण प्रयत्न करू. एक वसिष्ठ स्मृती नावाचा ग्रंथ आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये होता, आहे अजूनही. त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्या अत्री स्मृतीनं असं सांगितलं आहे की त्रयेण शूद्रो भवति ब्राह्मण हा क्षीरविक्रयात. अर्थात जो ब्राह्मण दुधाची विक्री करत असेल, असा दूध विकणारा ब्राह्मण हा अगदी 3 दिवसामध्ये शूद्र होत असतो. मग आता दूध विकल्यानं 3 दिवसात शूद्र झालेला ब्राह्मण हा जर ब्राह्मण शूद्र ठरला, तर हा जर आमच्यासारख्या अस्पृश्य समाजावर आणि शूद्र समाजावर जर अन्याय करत असेल किंवा हे अस्पृश्य आहे म्हणून त्यांचा विटाळ मानत असेल, तर हा ब्राह्मण तरी ब्राह्मण आहे का? हाही तर विटाळ मानणारा ब्राह्मण हाही तर शूद्रच झालेला आहे दूध विकल्यामुळे. त्याला काय अधिकार आहे हा सुद्धा विचार करता आला पाहिजे. त्यापुढे जर गेलो आपण जरा पुराणामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. लिंग पुराण नावाचं जे काही पुराण आहे, त्या पुराणानं स्पष्ट सांगितलं आहे. काय सांगितलं? मार्जारस्य गृहे यस्य सो अप्यंत्यंज समो नरः. अर्थात घरी मांजर पाळणारा हा जो आहे की नाही, तो अंत्यज तुल्य ही एवढी की
त्यातून ब्राह्मण सुद्धा या शूद्र होण्यापासून सोडला नाही किंवा ब्राह्मणांना सुद्धा शूद्र ठरवण्यापासून आमच्या ग्रंथांनी सोडलं नाही. मग आता जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की वंदावया पुरते कोण ब्राह्मण निरुते. हे फक्त वंदायापुरतेच आहे, नावापुरतेच शिल्लक राहिले आहे. त्यांना काय वेशापुरते ब्राह्मण आहे, ते कपड्यानं शेंडीनं काही ब्राह्मण ठरत नाही, जानव्यानं काही ब्राह्मण ठरत नाही. अरे शेंडी असेल, जानवं असेल, गंध लावलं असेल, 12 नाही 1200 ठिकाणी गंध लावलं असेल, पण त्याला जर ब्रह्मज्ञान झालं नसेल तो कशाचा फत्र्याचा ब्राह्मण आहे. कारण ब्रह्म जानाति ब्राह्मण, ज्यानं ब्रह्म जाणलं तो खरा ब्राह्मण. पंडित कशाला म्हणतात? आमच्या गुरुजींनी पंडित शब्दाची एक विग्रह आम्हाला संस्कृत भाषेतून सांगितला होता. पंडित म्हणजे काय? पंडा म्हणजे आत्मा आणि दीत अर्थात पंडित नाम, पंडा नाम आत्मा ज्याला कळला त्याला म्हणतात पंडित. आता काय कोणाला आत्मा समजला आणि कोणाला आत्मज्ञान झालं आणि कोणते ते पंडित आहे? ते पंडित नाही, ते पडित आहेत. आणि म्हणून ते पडित आहेत, ते पंडित नाही. म्हणून पंडित कोणाला म्हणतात? ज्याला आत्मज्ञान झालं त्याला पंडित म्हणतात. नुसते बटबट करतात किंवा ग्रंथ वाचून ते ग्रंथ पाठ करून नुसतं समाजामध्ये पोपटपंची ज्ञान सांगतात, त्यांना काही पंडित म्हणण्याची व्यवस्था आमच्या संतांच्या तत्त्वज्ञानात बसत नाही. आणि म्हणून देवी भागवतानं त्याही पुढे जाऊन सांगितलं. देवी भागवताचा जर आपण विचार केला तर देवी भागवत काय सांगते? ये पूर्वे राक्षसः राजन्ते कलौ ब्राह्मण स्मृतः. आता या देवी भागवतानं तर फार मोठा कळस गाठलाय. अहो देवी भागवत सांगतात, देवी भागवतामध्ये असं सांगितलं आहे की पूर्वीच्या युगामधले जे काही राक्षस होतेत ना, तेच राक्षस कलियुगामध्ये ब्राह्मण म्हणून जन्माला आले. आता हे काही माझ्या खिशातलं नाही. काही लोक माझ्यावरती आरोप घेतील, काही लोक माझ्या ग्रामगीतेवरती आरोप घेतील, पण हा संदेश काही माझ्या ग्रामगीतेतला नाही. हा संदेश तुमच्याच उच्च सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेल्या एका देवी भागवतातला हा संदेश आहे की एका काळातले राक्षस हेच ब्राह्मण म्हणून कलियुगामध्ये जन्माला आलेले आहेत. आता हा काही मी ब्राह्मणाच्या द्वेषापोटी बोलतो आहो असं कुणी गैरसमज करून घेऊ नये. तर हे तुमच्या ग्रंथामध्ये जे लिहून आहे तेच मी इथं सप्रमाण साधार बोलत आहो. आणि म्हणून या अशा ज्या काही गोष्टी समाजामध्ये सांगितल्या, आता ही गोष्ट खरी असू शकते का? पूर्वजन्मातले राक्षस आता ब्राह्मण झाले म्हणून? तर ही गोष्ट खोटी मानावी लागते. अर्थात या ग्रंथामध्ये सुद्धा काही गोष्टी घुसाळल्या गेल्या, हे मान्य करावं लागते. आणि ते योग्य जर नसेल तर त्यांच्या आधारे अस्पृश्यता ही तरी खरी मांडता येण्याची कुठं व्यवस्था आहे का? नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी एक जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणून सानथोर न म्हणावे, उच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहितात? ज्ञानेश्वर महाराज हे लिहितात, काय लिहितात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणून सानथोर न म्हणावे. कोणी लहान आहे, कोणी उच्च आहे, कोणी नीच आहे, कोणी अमक्या जातीचा, कोणी स्पृश्य आहे, कोणी अस्पृश्य आहे असं म्हणू नये. उच्च नीचता आपण पाळू नये. मग एक मीच ऐसे मानावे वस्तू जातात. एक मीच आहे सगळीकडे, म्हणजे एकच भगवत चैतन्य सर्व ठिकाणी व्याप्त आहे असं मानावं. हा संदेश भगवान गोपाळ कृष्णाचा संदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिला आहे. त्याही पुढे जाण्याचा जर विचार केला आणि एक काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज त्या पुढे जाऊन भगवंताचा संदेश ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या गोवीच्या माध्यमातून देतात. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आणि सामान्य विशेष हे जाणणे येत महादोष, का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणून. या काय म्हणते ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी असं बोलते की आणि सामान्य विशेष, एखादा सामान्य आहे आणि एखादा विशेष आहे, म्हणजे एखादा नीच आहे आणि एखादा उच्च आहे, अशा पद्धतीचं विचार करणे वा अशा पद्धतीचा भेद पाळणे याला ज्ञानेश्वर महाराजांनी हे जाणणे येत महादोष म्हटलाय. हा महादोष आहे.
कोणाला उच्च समजलं आणि कोणाला नीच समजलं. जे का जे मीच एक अशेष विश्व हे म्हणून या. कारण एकच जे चैतन्य आहे ना, तेच चैतन्य एकची असोनी अनेका भाससी विश्वरूपी. अनेक रूपानं या विश्वरूपानं तो ब्रह्मतत्वच भासत आहे. कारण हे विश्वामी नटलो सहसा, जरी एकच मूळचे ब्रह्म असू. मी ब्रह्म असे निज तत्व पटे, तव अनुभव ये उपदेशाचा. सतसंग जरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा आमचा. हे सगळं एका चैतन्यानं व्याप्त आहे. आणि म्हणून एका चैतन्य शक्तीनं व्याप्त असल्यामुळे आम्हाला ज्या देहामध्ये चैतन्य शक्ती वास करते असे अस्पृश्याच्याही देहाचा विटाळ मानणं हे महापाप ठरत असते. आणि म्हणून रुद्राध्यायामध्ये तर कुंभार चांभार आदी सगळेच रुद्रांचं अवतार असा दाखवला आहे. अहो, आमच्या स्मृतीनं सुद्धा विचार जर केला तर आमच्या स्मृतीमध्ये फार सुंदर असा एक संदेश आढळतो. काय म्हणते आमची स्मृती? आमची स्मृती सांगते, चर्मकारेभ्यो नमः. चर्मकाराला सुद्धा नमस्कार केला. कुलालेभ्यो नमः. कुंभ म्हणजे काय, कुंभाराला सुद्धा नमस्कार केला आहे. अर्थात आमच्या स्मृतीनं जर कुलालेभ्यो नमः म्हटलं, आमच्या स्मृतीनं जर चर्मकारेभ्यो नमः म्हटलं, तर मग आम्हाला हा स्पृश्यास्पृश्यतेचा भेद पाळण्याचा अधिकार कोण दिला? आणि हा प्रश्न तुमच्या समोर आमच्या साधू संतांनी मांडलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषेत जर स्पष्ट करायचं झालं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता असं बोलते की देव एक असोनी अनंत झाला, नाना रूपे धरोनी नटला. काय महाराजांच्या ग्रामगीतेच्या एका ओळीवर जरी एक जन्म प्रवचन करतो म्हटलं की नाही तर मात्र त्याचा अर्थ काही स्पष्ट होऊ शकत नाही. महाराजांनी काय लिहिलं, काय बोलले महाराज की देव महार मांग चांभार, देव भंगी लभाणी वडार, देव माडी ब्राह्मण कुंभार सर्व जाती. आता कसं करता? आमचा देव सगळ्याच जातीचा आहे. झाला महार पंढरीनाथ, महारही होऊन गेला होता देव. त्याचं काय देवाचं वर्णन करता? अहो, जो देव एका अवतारामध्ये वामन अवतारामध्ये ब्राह्मण म्हणून जन्माला येतो, तोच देव एका अवतारामध्ये एका गवळ्याच्या घरी जन्माला येऊन स्वयंपरब्रह्म गोपालकृष्ण होतो. तोच देव एका वाण्याच्या माध्यमातून पांडुरंग परमात्मा ठरतो. अर्थात देव जो आहे हा काही एका जातीचा नाही. आणि म्हणून आमच्या इतिहासाचा सुद्धा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, आमच्या इतिहासामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले महाराजांनी, तर त्यांची एक यादीच आमच्या तुमच्या समोर ठेवून दिलेली आहे की जवळजवळ ग्रामगीतेच्या 29व्या अध्यायामध्ये 32 लोकांची यादी महाराजांनी दिलेली आहे. काय म्हणतात? धर्मावतार रामकृष्ण जटेने झाडी अस्पृश्यांचे अंगण, एकनाथे केले भोजन कडे मिरवणी बाळत्यांचे. महाराज म्हणतात धर्माचा अवतार ओळखले म्हणून जाणारे आणि स्वामी विवेकानंदांसारखा एक तेजस्वी तरुण तळपदार नेतृत्व आपल्या समाजाला बहाल करणारे परमहंस रामकृष्ण, त्यांनी काय केलं? अस्पृश्याचं अंगण आपल्या जटेच्या माध्यमातून झाडून काढलं. नाथ महाराजांनी काय केलं होतं मला फार ते आता आठवत नाही, एका फार सुंदर कवन लिहिलं आहे नाथ महाराजांच्या बाबतीत. एकनाथाच्या माता पित्याची होती पुण्यतिथी, आमंत्रणाचे सोडून ब्राह्मण बैसविल्या पंगती, हरिजन नाथा घरी जेवती. काय केलं नाथ महाराजांच्या घरी? त्यांच्या आईवडिलांचे जे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, श्राद्धाचा काय, त्या दिवशी नाथ महाराजांच्या घरी पंचपक्वान्नाचं जेवण चालू असताना काही अस्पृश्य समाजाच्या बाया जात असताना नाथ महाराज खिडकीजवळ बसले होते आणि त्या अस्पृश्य स्त्रियांना नाथबाबांच्या घरच्या त्या पंचपक्वान्नाचा सुगंध गेला आणि त्या बायांनी गोष्टी केल्या त्या मायमावल्यांनी की आज नाथ महाराजांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे
आणि मात्र आपल्याला काय त्याचा फायदा, एवढा सुगंध येतो आहे पण आपल्याला कुठं जेवायला मिळतात. नाथ महाराजांना त्यांचं त्या बायांचं ते बोलणं ऐकून खंत वाटली. नाथबाबांनी त्या आपल्या पत्नीला सांगितलं की अहो, आमचा असा विचार आहे की या अस्पृश्य समाजाच्या लोकांना सुद्धा आपण बोलावलं पाहिजे. त्यावेळेस त्या नाथबाबांनी त्या अस्पृश्यांना जेवण करायला बोलावलं. आता अस्पृश्य लोक जेवण करायला आले आणि ब्राह्मण लोकांना यायला वेळ झाला. नाथबाबांनी अस्पृश्याची पंगत बसवून दिली आणि मग नाथ महाराजांनी अस्पृश्य लोक जीव घातलेत म्हणून ब्राह्मण वर्गानं नाथ महाराजावरती बहिष्कार घातला. मी एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग काल सांगितला होता. तुकडोजी महाराजांनी सुद्धा चांभार समाजाच्या माणसाला हृदयाशी लावल्याचा प्रसंग सुद्धा मी कालच्या दुपारच्या प्रवचनात सांगितला होता. आता दुसरा नाथ महाराजांच्या जीवनातला तिसरा प्रसंग तुमच्यासमोर ठेवता. मग नाथ महाराजांनी अस्पृश्यांना जेवण दिलं आणि ते ब्राह्मण लोक आले नाही. परंतु मग मात्र त्या अस्पृश्य समाजाच्या जेवणामध्ये त्या नाथ महाराजांचे पितर तृप्त झाल्याचा उल्लेख त्यांच्या जीवनामध्ये आढळून येतो. त्याही पुढे नाथ महाराजांच्या जीवनातला जर विचार केला तर नाथ महाराजांनी आपल्या कडेवरती ते पंगत बसत असताना त्या पंगतीमधला एका बाईचा मुलगा त्या बाईला काही जेवण करू देत नव्हता. आता काय करावं, त्या बाईला काही सुचत नव्हतं. शेवटी आपल्याच मुलासारखा मुलगा समजून त्या महार समाजातल्या स्त्रीचा मुलगा आपल्या कळेवरती वागवला. नवे विनोद म्हणून आपल्या पत्नी जी जेवण वाढत होती त्या पत्नीच्या पाठीवरती तो मुलगा ठेवला आणि त्या पत्नीला सांगितलं, गिरजे, तुझ्या पाठीवर आपला हरी बसला आहे बरं का, त्याच्यावर थोडं भान ठेवशील नाही तर तो पडून जाईल. अर्थात हा विनोद सुद्धा त्यांनी केला आणि ते चित्र आमच्या या युग ग्रंथ असलेल्या ग्रामगीतेच्या 21व्या अध्यायावरती ते छापलेलं आहे की नाथ महाराज ते कळेवरती बाळ घेऊन आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी अस्पृश्य समाजाला वाढवणं करत आहे. हा भाव तुमच्या आमच्या लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून दुसरा प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनातला, नाथ महाराज गोदावरी नदीवरती आंघोळ करत असताना एका महाराचं लेकरू त्या ठिकाणी उन्हात तळफळत होतं. त्या रेतीवरती ते नाथ महाराजांनी आपल्या कडेवर घेऊन त्या महाराच्या घरी नेऊन दिलं होतं. मग कुठं स्पृश्यतेचा भेद आमच्या संतांनी पाळला. परंतु त्यांचे भक्त म्हणून घेणारे आम्ही जर स्पृश्यतेचा भेद पाळत असू तर मग मात्र आम्ही त्या संतांचे दांभिक किंवा पोट भरण्यासाठी झालेले भक्त आहो असं सांगता येते. अहो, आमच्या चैतन्य महाप्रभूंनी दलित समाजाला हृदयाशी धरलं होतं. महात्मा गांधी, येशू ख्रिस्त यांनी तर कुष्ठरोग्यांची सेवा केली होती. अहो, पैगंबर जे संत होऊन गेले मुस्लिम धर्माचे, त्या पैगंबर नामक संतानं सुद्धा विधवा, अनाथ, अपंग लोकांची सेवा केली. त्यांच्या पूर्व जन्मामध्ये काही लोक म्हणतात का हो मग तुम्ही पैगंबराला संत म्हणता, आणि त्या पैगंबरानं तर 42व्या वर्षाच्या वयामध्ये आणि 21 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केले होते. अरे हो, ते केले होते, परंतु मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. त्यांच्या मागच्या जीवनामध्ये जरी ते झालं होतं तर पुढे मात्र त्यांनी आपली सुधारणा करून घेतली होती. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण असं जर असेल तर मग वाल्या कोडी जो आहे त्यानंही सुद्धा कितीतरी खून केले होते. मग असा पूर्वाश्रमीचा खून करणारा वाल्या तुम्हाला वाल्मिक ऋषी म्हणून जर चालत असेल तर पूर्वाश्रमामध्ये काही चुकीच्या गोष्टी त्याच्याकडून झालेला आणि पुढे त्यानं समाजाला एक योग्य दिशा दिलेला मोहम्मद पैगंबर जर तुम्हाला संत म्हणून चालत नसेल तर तुम्ही मूर्खपणाचा कळस गाठलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून आमच्या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा पटाचारासारख्या एका सामान्य स्त्रीला तिच्यावरती आलेल्या प्राणांतिक संकटाच्या वेळेस, आता त्या पटाचाराची कथा सांगण्याकरता माझ्याकडे पुरता वेळ उपलब्ध नाही, नाहीतर फार भावविभोर करून आमचे गुरुजी ती कथा आम्हाला सांगत असतात, प्रवचनात सांगत असतात. आम्ही तर बऱ्याच वेळा त्यांच्याकडून ऐकली की ती कथा ऐकत असताना त्या पटाचार्याच्या जीवनातलं दुःख ऐकून तुमच्या आमच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या वाचून राहत नाही. इतकी असहाय्य आणि अबला झालेली ती स्त्री जी होती
त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या स्त्रीला सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धांनी सहारा दिला होता. त्या भगवान बुद्धांचा हा देश आहे, त्या रामकृष्णांचा हा देश आहे, त्या संत नाथ महाराजांचा हा देश आहे. आणि त्या देशामध्ये जर स्पृश्यास्पृश्यतेचा भेद पाडल्या जात असेल तर तो सर्वात मोठा कलंक आमच्या देशाला लागलेला आहे. आणि म्हणून श्रीरामे शबरीची खादली बोरे याचं आपण काल चिंतन केलं. श्रीकृष्ण तर गोवडे समाजात नांदला हो, स्त्री शूद्र लोकांचा कैवारी झाला आणि आदिवासी समाजाच्या जांबुवंतीशी त्यानं विवाह सुद्धा केला. कुठं त्यानं स्पृश्यास्पृश्यतेचा भेद पाडला. त्या भगवान कृष्णाचा हा देश आहे. भीष्माची या वडिलाने वरिले कोळी कन्ये, आत्ताच मगाशी प्रवचनामध्ये आपण तो भाग पाहिला होता की व्यास महर्षी कोणापासून झाले? ढिवरापासून जन्माला आलेले हे ऋषी आहे. आणि म्हणून सीता, शकुंतला, कर्ण, कबीर यांच्या तर जाताच माहीत नव्हत्या समाजाला. कबीर कोण आहे? मुसलमानांनी वाढवला म्हणून मुसलमान मानला गेला. काय जात आहे त्यांची? अहो, आमच्या समाजामध्ये सीतेची जात कोणाला माहीत आहे? हे सुद्धा आमच्या ऋषीमुनींनी सांभाळले. अहो, कण्व ऋषी म्हणून एक ऋषी होऊन गेले आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये. त्या कण्व ऋषींनी एक शकुंतला नावाची त्याला सापडलेली जी मुलगी होती ना, ती मुलगी सुद्धा वाढवली आणि तिच्यावरती इतकं प्रेम केलं ना की उदाहरण ज्यावेळेस आमचे भागवतकार मंडळी, प्रवचनकार मंडळी देतात की जनकासारखा वडील सीतेसाठी रडला आणि कण्व मुनीसारखा वडील त्या शकुंतलेसाठी रडले, असा उल्लेख जो आढळते. व ती तर त्याची फक्त मानसकन्या होती, त्यानं सांभाळलेली मुलगी होती. तिचा सुद्धा तिच्या जातीचा मागमूस नसताना आमच्या कण्व ऋषीसारख्या महात्म्यानं सांभाळ केला. त्यावेळेस तिला जात विचारली नव्हती की शकुंतले तुझी जात कोणती आहे? तुझी जात आणि माझी जात जर एक असेल तर मग मी तुला माझी मानसकन्या समजतो म्हणून हा भ्रम आमच्यातला निघून गेला पाहिजे. आणि म्हणून संतांनी सांगितलं, हो ज्ञानदेव नामदेवादी संती आलिंगिले दलित समाजाप्रती किती प्रगटल्या भक्तमूर्ती मागासलेल्या त्या काळी. अहो, त्या मागासलेल्या समाजामध्ये चोखा मेळ्यासारखे संत जन्माला येतात. सोयराबाईसारखे, रंका वंका बंकासारखे लोक, या संतांसारखे महात्मे त्या महार समाजामध्ये जन्माला येतात. आणि त्यांना सुद्धा जगत सुवास माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सामील करून घेतात. आणि आम्ही जर तो भेदाभेद पाळत असू तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच ठेवू शकतो. अहो, संत चोखोबाचे सारे घर झाले भक्तीचे मंदिर, उपेक्षिल्या समाजी देवत्व थोर देता संस्कार प्रगटे. संत चोखोबाच्या घरी जसं नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी, तसं चोखोबाच्या घरातलं सुद्धा संपूर्ण कुटुंब त्यांच्या बहिणीचे अभंग आहेत, त्यांच्या पत्नीचे अभंग आहेत. अहो, सोडून द्या. त्या चोखोबाच्या दृष्टीनं जर चिंतन केलं तर चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडला. त्या चोखोबाची बहीण होऊन त्या चोखोबाच्या पत्नीचं त्या अस्पृश्य समाजात जन्मलेल्या, महार समाजात जन्मलेल्या त्या चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन, बहीण बनून त्या चोखोबाच्या पत्नीचं आणि म्हणून त्याही पुढे जर गेलो तर सजन कसाई रविदास चांभार, दादू पिंजारी गोरा कुंभार, कान्हो पात्रा जनी बंका महार, उदया पार आले ऐसे. महाराज म्हणतात, अहो सजन कसाई, त्या सजन कसायाचं मांस विकणं सुद्धा देवाला आवडत होतं. त्याला मांस विकू लागत होता देव. कुठं स्पृश्य भेद पाळला. रविदास चांभाराचे जोडे शिवून देत होता. वाचात तुम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तो अभंग ठेवा डोळ्यासमोर की उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भक्तिभाव देखोनिया. चर्म रोहिदासा संगे चर्म शिवू लागे, कबीराचे अंगे विनतो शेले. हे वाचात तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं आमच्या भगवंतानं या ठिकाणी भेद पाडला होता. तो पूर्ण अभंगच त्या ठिकाणी दिग्दर्शन करून देतोय. आणि म्हणून कान्हो पात्रा ही तर वेश्येची मुलगी होती, तिचाही सुद्धा उद्धार झाला. या कथा जर मी सांगत बसलो की तर याच्यामध्येच माझं कितीतरी वेळ निघून जाईल. आणि जनाबाई, दादू पिंजारी
ज्या दादू पिंजारींचे शिष्य, दादू पिंजारी समाजात जन्माला आलेले दादू, त्या दादू पिंजारी महाराजांचे सत्शिष्य पंडित निश्चलदासजी, या निश्चलदासजींनी लिहिलेले प्रमुख 2 ग्रंथच वेदांताचे प्रमुख प्रक्रिया ग्रंथ मानले आहेत. अस्पृश्यांनी लिहिलेले, अस्पृश्याचे शिष्य असलेले निश्चलदासजी, त्यांनी लिहिलेले विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर हेच ग्रंथ खऱ्या अर्थानं वेदांत शास्त्राची एक प्रक्रिया ग्रंथ मानले गेलेले आहेत. आणि ते निश्चलदासजी दादू पिंजारी या अस्पृश्य समाजात जन्मलेल्या दादूंचे शिष्य होते. म्हणून गोरा कुंभार समाजात जन्माला आले. हे कितीतरी उदया आलेले महापुरुष, राष्ट्र तपमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे सगळे संत होऊन गेले, हे कोणते होऊन गेले? अस्पृश्य समाजातच होऊन गेलेले. मग त्याच्यावरून त्यांची नीचता ठरते काय? आज त्यांनाही सुद्धा किती उच्च स्थान या समाजानं दिलं आहे. आणि म्हणून तैसेची आज उदया येती घरोघरी नामांकित पुरुष युवती, त्यासाठी केली पाहिजे उन्नती गाजलेल्या समाजाची. आजही कितीतरी लोक या पद्धतीचे अस्पृश्य समाजात जन्माला आलेले आहेत, ते दाबून आहेत. आणि म्हणून महात्मा गांधी, ज्योतिबा फुले यांनी मर्म हे ओळखले आणि दलितोन्नतीचे कार्य केले. कर्तव्य आपुले तेची असे, म्हणून मानवा समान समजणे, परस्परा उन्नत करणे, संसाराशी या आनंद भरणे, हेची खरी धर्मसेवा, ही खरी धर्मसेवा ठरत असते. आणि म्हणून याकरिता सगळा हा विचार आमच्या साधू संतांनी दिला. म्हणून हा जो स्पृश्यतेचा जो भेद असेल ना, तो भ्रामक रूढ्यांच्या कल्पनांतून वर येऊ द्या धर्मनिधान, त्यासाठी योजावे भजनादी साधन, जागवा जन तुकड्या म्हणे, हा संदेश आमच्या संतांनी दिला. आमच्या संतांनी सुद्धा ऐसे भजन को गाना है, जन जन को जगवाना है, म्हणून आमच्या राष्ट्रसंतांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रसंतांचं जीवन पहा. जसा मी काल राष्ट्रसंतांच्या जीवनातला प्रसंग सांगितला, तसाच त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आहेत. त्या रामटेकच्या जंगलामध्ये राहत असताना त्या ठिकाणी तर आदिवासी लोकांच्या घरी महाराजांनी स्वतः जेवण केलं. एक वेळचा तर प्रसंग असा आहे, मी थोडक्यात सांगतो 2 ओळीत, की त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणच्या त्या आदिवासी लोकांनी तुकडोजी महाराजांना म्हटलं की महाराज, आम्हाला तुमची सेवा करावीशी वाटते हो, पण आम्ही अस्पृश्य आहोत, आम्ही आदिवासी आहोत, तुमची सेवा कशी करू? महाराज म्हणाले, मला काही अडचण नाही हो, तुम्ही तर संत आहेत महाराज, तुमची आम्ही सेवा कशी करावी, आम्ही तर अस्पृश्य जातीची आहोत. असं म्हटल्यानंतर महाराज म्हणाले, बरं काही हरकत नाही गड्या, मग मी जेवण करायला येईल आणि तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं करील. पण महाराज, तुम्ही जेवण करायला याल, पण आम्ही अस्पृश्य आहे ना. महाराज म्हटले, काही हरकत नाही, तुमच्या घरी तुमच्या हातचं जेवण मी खाऊन घेईन. म्हणलं, नाही महाराज, तुम्ही या, पण तुमच्याच हातानं करा आणि तुम्ही जेवण करा. महाराज म्हटले, गड्या काही हरकत नाही. आता काय झालं, महाराज त्या घरी गेले आणि स्वयंपाक करायला लागले. भाकर केली, तव्यावर ठेवली. आता तव्यावर भाकर ठेवली आणि त्याच ठिकाणी महाराजांना भाव समाधी लागली आणि तो हात तव्यावर आहे याचंही भान महाराजांना राहिलं नाही. मग काय झालं मंडळी, तो महाराजांचा हात जळायला लागला. हे पाहून त्या घरचा जो काही आदिवासी त्या कुटुंबातला जो माणूस होता, त्यानं काय केलं की महाराजांचा हात धरला आणि लगेच त्यावर बाजूला केला. महाराज भानावर आले, म्हणलं, अरे काय झालं गड्या, काही हात आहे, हा भाजत होता म्हणून मी त्या हाताला बाजूला केलं. त्यावर महाराज हसले आणि त्याला म्हणायला लागले, गड्या आता कसं करावं रे? म्हटला, काय आता ज्या हातानं स्वयंपाक करायचा आहे तो हातही बाटला, आता कसं करायचं? मग महाराजांनी त्याला सांगितलं, गड्या हे बाटण्याची काही प्रक्रिया नाही आहे. अरे तुझा स्पर्श झाल्यानं जर माझा हात बाटला नाही हे तू मान्य करतो, तर तुझ्या हातानं झालेलं अन्न सुद्धा बाटलेलं नाही, ते सुद्धा मी खाऊ शकतो. असं त्या ठिकाणी त्यांनी, असे बरेच प्रसंग आहे. आता काय सांगावं आणि किती सांगावं, मोठा प्रश्न आमच्या समोर नेहमी गोष्ट आहे. ती गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. आमच्या समाजामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये एक शीख धर्माचे संस्थापक नानक देव होऊन गेले आहेत आणि त्या नानक देवांचं असं मत आहे
की जाती जन्म नहीं पूछिए सच घर लेव बताए सा जाती सा पाती है जेहे कर्म कमाय. अर्थात आमच्या कार्याच्या कसोटीनंच आमची उच्च निश्चितता ठरत असते. जाती ही त्या जातीवरून ती कुठल्याही प्रकारची उच्च निश्चितेची कसोटी ठरत नसते. आणि म्हणून आम्ही आर्य आहोत म्हणून आम्ही उच्च आहोत ही जी काही कल्पना आहे ही अत्यंत चुकीची कल्पना आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृती ही आर्य आणि आर्योत्तर अशा कितीतरी संस्कृतींनी तयार झालेली आहे. आता त्या संस्कृत्यांचं चिंतन मांडण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. भारतीय संस्कृती ही आर्य संस्कृती आहे. अनार्य ज्या संस्कृती असतील मग त्याच्यामध्ये द्रविड संस्कृती आहे, त्याच्यामध्ये भरपूर अशा संस्कृत्या मिळून वानर संस्कृती आहे, नाग संस्कृती आहे, या अशा कितीतरी संस्कृत्या मिळून ही एक भारतीय संस्कृती बनलेली आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर कधी शक्य झालं तर पूज्य साने गुरुजींनी लिहिलेलं भारतीय संस्कृती आणि वेदमूर्ती श्रीपाद सातवळेकर यांनी लिहिलेलं भारतीय संस्कृती नावाचं फार सुंदर पुस्तक आहे. दोन्ही भारतीय संस्कृती तुम्ही वाचून काळात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ही भारतीय संस्कृती कशी विविध संस्कृत्यांनी नटलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून विश्वकवी रवींद्रनाथ टागोरांनी फार सुंदर लिहिलं आहे की हे मोर चित्त पुण्य तीर्थे जग जागो रे धीर तेई भारतेर महामनवेर सागर तीरे. काय म्हणतात ते, हे थाय आर्य हे थाय अनार्य हे थाय द्रविड चीन शुकहून पल पाठान मोगल एक देहे ललोलीन. काय म्हणतात ते, या देशामध्ये आर्य संस्कृती आहे, एका बाजूनं अनार्य संस्कृती आहे, एका बाजूनं द्रविड संस्कृती आहे, एका बाजूनं शक संस्कृती आहे, एका बाजूनं हुन संस्कृती आहे, एका बाजूनं पल संस्कृती आहे आणि एका बाजूनं पाठाण, एका बाजूनं मोगल. अशा कितीतरी संस्कृत्यांनी हा भारत देश नटलेला आहे. आणि या भारत देशाचा आपण म्हणत होतो की माझ्या देशात मध्ये आपण लहानपणी प्रतिज्ञा म्हणत होतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या विविध संस्कृतींनी नटलेला माझा हा देश आहे, त्याच्यावरती माझं प्रेम आहे. आणि ज्या विविध संस्कृती आहेत, जी विविध सण उत्सव, विविध ज्या काही चालीरीती आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे असं आपण म्हणत होतो ना लहानपणी. त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून हा मानवांचा महासागर असलेला जो काही एक भारत देश आहे हा खऱ्या अर्थानं समन्वयाचं एक महापुण्य तीर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच भावनेनं आम्हाला सुद्धा सर्वांवरती प्रेम करण्याचं एक संदेश आमच्या संतांनी दिला. आणि मग जर विचार जर केला तर एक शेवटची गोष्ट सांगतो की आमचे नाथ महाराज, त्या नाथ महाराजांनी पंढरपूरमध्ये ज्या ज्या लोकांना बोलावलं ना, कोणाकोणाला बोलावलं, आमच्या चोखा महाराजांनी कोणाकोणाला बोलावलं. नाथ चोखा महाराज म्हणतात की कोणीही या, कोणीही धर्माचे या, कोणीही जातीचे या, खटनट यावे शुद्ध होऊन जावे आणि दवंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखा महाराज म्हणतात की मी तर चोखा मेळा नावाचा एक साधू, एक विठ्ठल भक्त दवंडी देऊन राहिलो. कोणती, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. कोणी या, स्पृश्य असो की अस्पृश्य असो, खट असो की नट असो, या आमच्या पंढरपुरात आणि मुक्त होऊन जा, या ठिकाणी शुद्ध होऊन जा. नाथ महाराजांनी तर त्याही पुढे जाऊन सांगितलं की उभारुनी बाहो सकळा आश्वासन यारे 18 वर्ण पंढरीशी. हा आमच्या नाथ महाराजांचा संदेश आहे. आणि तुकडोजी महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशी को मंदिर ये हमारा. आणि म्हणून त्या पंढरपूरच्या वारीचं तेच महत्त्व आहे की वर्ण अभिमान विसरली जाती, एक एका पायी पडती. आणि अशा पद्धतीनं हा आमच्या साधू संतांनी हा सर्व वर्णभेद मिटवला. त्यानंतर काही महापुरुषांनी सुद्धा तो मिटवण्याचा आणि एक प्रयत्न केला, परंतु तो मुळापासून कसा नष्ट करता येईल त्याच्या संबंधातला जो एक विचार महाराजांनी दिला आहे की यह दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश्य हे ठीक आहे, परंतु आमच्या ठिकाणी हा भाव दृढमूल झाला पाहिजे. त्याच्याकरता की यह दूर हो सब भावनेच्या नंतर हर जीव का हो शुद्ध मन जब कर्म उनके स्पृश्य है, हा जो एक शिल्लक राहिलेला भाग आहे तो भाग आपण दुपारी
4 ते 5 या वेळेमध्ये त्याचं चिंतन करून या 7व्या श्लोकाला पूर्णविराम आज दुपारी देऊन आपण उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये 8व्या अर्थात या सामुदायिक प्रार्थनेच्या शेवटच्या श्लोकाला आरंभ करणार आहोत. तूर्त या ठिकाणी आपलं हे अष्टश्लोकी भागवत प्रवचन विराम घेते आहे. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय.